मी आज इथे बसून हे लिहितोय, माझ्या हातातली पेन थरथरतीये, डोळ्यांत अश्रू आहेत आणि मनात एकच प्रश्न, मी इतका मूर्ख कसा होऊ शकलो? माझं नाव अभय. अभय कुलकर्णी, वय 27 वर्ष. पुण्यातला एक सामान्य माध्यमवर्गीय मुलगा, ज्याने आयुष्यात प्रत्येक गोष्ट नियमांप्रमाणे केली. चांगले गुण, चांगली नोकरी, चांगलं वर्तन. पण मी एक गोष्ट चुकीची केली. मी तिच्यावर विश्वास ठेवला, अनन्यावर. आणि त्या एका चुकीने माझं संपूर्ण आयुष्य, माझं कुटुंब, माझी प्रतिष्ठा, सगळं काही धुळीला मिळवलं. आज जेव्हा मी मागे वळून पाहतो, तेव्हा मला समजतं की प्रेम आणि मोह यात किती मोठा फरक आहे. प्रेम तुला उंच करतं आणि मोह तुला खाली ओढतो. मी मोहात पडलो होतो आणि मला वाटलं होतं की ते प्रेम आहे. ही कहाणी सुरू होते 3 वर्षांपूर्वी. मी त्यावेळी एका सॉफ्टवेअर कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर होतो. माझं आयुष्य सेटल्ड होतं. चांगली नोकरी, प्रेमळ कुटुंब आणि माझी बायको सुहानी. आम्ही 2 वर्षांपूर्वी लग्न केलं होतं. सुहानी एक शिक्षिका होती, अतिशय साधी, प्रेमळ आणि समजूतदार. तिचं माझ्यावर अपार प्रेम होतं. ती माझ्यासाठी सगळं करायची. मी ऑफिसमधून घरी येतो, तिथे गरमागरम जेवण तयार असायचं. माझे आवडते पदार्थ, माझी काळजी. ती मला कधीच त्रास देत नव्हती, कधी तक्रार करत नव्हती. आम्ही आमच्या छोट्या घरात, आमच्या छोट्याशा आनंदात खूप खुश होतो. मला आठवतंय ते दिवस. आम्ही रविवारी सकाळी उठायचो, सुहानी माझ्यासाठी पोहे बनवायची आणि मग आम्ही एकत्र बसून चहा पीत असताना ती मला तिच्या शाळेतल्या मुलांच्या गोष्टी सांगायची. आज एक मुलगा म्हणाला, "मॅडम, माझी आई तुमच्यासारखी गोड आहे." ती हसत हसत सांगायची आणि मी तिच्या त्या निर्मळ हसण्यात हरवून जायचो. आमचं घर लहान होतं, फक्त एक बेडरूम, एक छोटी किचन आणि एक लिव्हिंग रूम. पण त्यात इतकं प्रेम होतं की मला कधी असं वाटलं नाही की आम्हाला आणखी कशाची गरज आहे. सुहानीला माझी सवय होती. मी रात्री कामातून थकून येतो, ती माझे पाय दाबायची. मी म्हणायचो, "सुहानी, तू थकलीस, सोड ना." पण ती म्हणायची, "तुम्ही दिवसभर इतकं काम करता, हे तरी मी करू?" तिच्या त्या छोट्या छोट्या काळजीने मला असं वाटायचं की मी जगातला सर्वात भाग्यवान माणूस आहे. पण मग ती आली, अनन्या. अनन्या माझ्या ऑफिसमध्ये नवीन जॉईन झाली. ऑगस्ट महिन्यातली एक सकाळ होती. मी कॉन्फरन्स रूममध्ये नवीन टीम मेंबर्सची मीटिंग घेत होतो आणि तिथे ती पहिल्यांदा दिसली. अनन्या शर्मा, 20 वर्षांची, उंच, गोरीशावळी, लांब केस आणि एक आत्मविश्वासी हसू. तिने स्वतःची ओळख करून दिली. "हाय, मी अनन्या, मुंबईहून आलीय आणि खूप उत्सुक आहे या प्रोजेक्टवर काम करायला." पहिल्यांदा जेव्हा मी तिला पाहिलं, तेव्हा मला काहीच विशेष वाटलं नाही. ती एक साधी मुलगी होती, पण तिच्यात एक वेगळंच आकर्षण होतं. तिचं बोलणं, तिची हसणं, तिचा आत्मविश्वास. ती खूप स्मार्ट होती, तिचं काम उत्तम होतं आणि लवकरच ती ऑफिसमध्ये लोकप्रिय झाली. सुरुवातीला आमचा संबंध फक्त प्रोफेशनल होता. मी तिला काम शिकवायचो, ती मला प्रश्न विचारायची. "सर, या प्रोजेक्टमध्ये क्लायंटची अपेक्षा नक्की काय आहे? सर, ही टेक्नॉलॉजी मी कशी लवकर शिकू शकते?" तिचे प्रश्न नेहमी विचारपूर्ण असायचे आणि तिची मेहनत दिसायची. काही आठवड्यात ती माझ्या टीमची एक महत्त्वाची मेंबर बनली. पण हळूहळू काहीतरी बदलू लागलं. अनन्या मला फक्त कामाच्या बाबतीत नव्हे, तर वैयक्तिक गोष्टी पण विचारू लागली. "सर, तुम्ही इतके शांत कसे राहता? मला तुमच्यासारखं व्हायचंय." किंवा "सर, आज तुम्ही दुःखी दिसताय, काही प्रॉब्लेम आहे का?" असे प्रश्न ती कधी लंच ब्रेकमध्ये तर कधी ऑफिसच्या कॉरिडॉरमध्ये विचारायची. एक दिवस लंच ब्रेकमध्ये आम्ही दोघे कॅन्टीनमध्ये बसलो होतो. अनन्याने अचानक माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, "सर, मला तुमच्याशी काहीतरी शेअर करायचंय." "हो, सांग," मी म्हणालो, जास्त विचार न करता. "सर, माझं अलीकडे ब्रेकअप झालंय. 3 वर्षांचं रिलेशन होता आणि अचानक त्याने मला सोडलं. म्हणाला, मला दुसरी कोणीतरी आवडते. मला खूप वाईट वाटतंय सर. मला वाटतंय मी कोणाच्याही लायक नाही." तिचे डोळे भरून आले होते. मी थोडा अस्वस्थ झालो, पण मी तिला सांत्वन केलं. "अनन्या, असं वाटू नकोस. तो त्याची चूक होती. तू खूप टॅलेंटेड आहेस आणि तुझा कदर करणारा कोणीतरी नक्कीच भेटेल." तिने माझ्याकडे कृतज्ञतेने पाहिलं. "थँक्यू सर, तुम्ही खूप समजूतदार आहात." त्या दिवसापासून तिने मला अधिकाधिक आपल्या आयुष्याबद्दल सांगायला सुरुवात केली. तिचं कुटुंब, तिच्या आईबाबांमधले भांडणं, तिची एकटेपणाची भावना. आणि मी एक मूर्खासारखा तिला ऐकत राहिलो. तिला समजण्याचा प्रयत्न करू लागलो. काही दिवसांनी ती मला व्हॉट्सॲपवर मेसेज करू लागली. सुरुवातीला कामाचे मेसेज होत्या, पण हळूहळू ते वैयक्तिक होऊ लागले. "सर, आज खूप एकटं वाटतंय." "सर, तुमच्याशी बोलल्यावर मला चांगलं वाटतं." मी त्या मेसेजला जवाब द्यायचो,
कारण मला वाटायचं की मी तिची मदत करतोय. पण मी एक गंभीर चूक करत होतो. मी माझ्या सुहानीला या सगळ्या गोष्टी सांगत नव्हतो. मी माझ्या मनाला सांगत होतो, हे फक्त मैत्री आहे, काहीही चुकीचं नाहीये. पण खोलवर मला माहीत होतं की मी एका धोकादायक रस्त्यावर चाललोय. एक शुक्रवारची संध्याकाळ होती. ऑफिसमध्ये एक पार्टी होती. आमच्या एका मोठ्या प्रोजेक्टचं सेलिब्रेशन. सगळे कर्मचारी तिथे होते. मद्य, डान्स, आनंद. मी पण गेलो होतो, सुहानीला सांगून, आज ऑफिसमध्ये पार्टी आहे, मी थोडं उशिरा येईन. सुहानीनं हसून म्हटलं, ठीक आहे, एन्जॉय करा, पण जास्त मद्य नको पिऊ. नाही रे, मी फक्त थोडंसं घेईन, मी वचन दिलं होतं. पण त्या रात्री मी माझं वचन मोडलं. पार्टीमध्ये सगळे खुश होते आणि मी पण थोडं जास्तच प्यायलो. अनन्या पण तिथे होती. तिनंही प्यायलं होतं. आम्ही दोघे बाहेर बाल्कनीत उभे होतो, शहराच्या लाईट्स पाहत. सर, आज खूप छान वाटतंय, ती म्हणाली. तिचा आवाज थोडा मंद होता. हो, खूप छान प्रोजेक्ट पूर्ण झाला, मी म्हणालो. तिने माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे चमकत होते. सर, मी तुम्हाला काहीतरी सांगू का? हो, सांग. तिने खोल श्वास घेतला. सर, मला तुमच्यावर प्रेम होतंय. त्या शब्दांनी माझ्या मनात एक वादळ माजवलं. मी काही बोलू शकलो नाही. मी फक्त तिच्याकडे पाहत होतो. मला माहीत आहे, तुम्ही मॅरिड आहात, ती पुढे म्हणाली. तिचे डोळे ओले होते. पण मी काय करू? माझं मन माझ्या ताब्यात नाहीये. तुम्ही माझ्या आयुष्यात आलात म्हणून मी पुन्हा जगू शकतेय. तुम्ही इतके समजूतदार आहात, इतके केअरिंग आहात. मला असं कोणी कधीच भेटलं नाहीये. त्या क्षणी मी दारूच्या नशेत होतो. माझी समजूत काम करत नव्हती. मला माहीत होतं की मला तिथून निघून जायला हवं, मला माझ्या सुहानीकडे जायला हवं. पण मी तसं केलं नाही. मी तिथेच उभा राहिलो. अनन्याने माझा हात धरला. सर, प्लीज, मला रिजेक्ट करू नका. मी तुमच्याशिवाय जगू शकणार नाही. आणि त्या क्षणी माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक झाली. मी तिला मिठी मारली. आणि त्या मिठीत मी माझं सर्वस्व गमावलं. त्या रात्रीनंतर आमचं नातं बदललं. आम्ही गुपचूप भेटायला लागलो. सुरुवातीला फक्त कॉफी, नंतर डिनर, नंतर वीकेंडला ड्राईव्हज. मी सुहानीला खोटं बोलायला लागलो. आज क्लायंट मीटिंग आहे, आज ऑफिसमध्ये अर्जंट काम आहे, मला पुण्याबाहेर जायचंय. सुहानी कधीही शंका घेत नव्हती. तिचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. ती म्हणायची, ठीक आहे, काळजी घ्या, जेवण घेऊन या. आणि प्रत्येक वेळी जेव्हा ती असं म्हणायची, तेव्हा माझं मन अपराधीपणानं भरायचं. पण मी अनन्याच्या मोहात इतका गुरफटलो होतो की मी तो अपराधीपणा दाबून टाकत होतो. अनन्याचं वर्तन वेगळं होतं. ती खूप मागणी करणारी होती. अभय, मला नवा आयफोन हवाय, माझा जुना स्लो झालाय. अभय, आज त्या फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये जाऊया, ज्याबद्दल मी तुला सांगितलं होतं. अभय, माझ्या बड्डेला मला गोव्याला घेऊन जा. मी तिच्या प्रत्येक मागणीला होकार देत होतो. माझ्या बचतीतले पैसे, माझ्या घरच्या खर्चाचे पैसे, सगळं तिच्यावर खर्च करायला लागलो. मी सुहानीला सांगायलो, सुहानी, या महिन्यात ऑफिसमध्ये खर्च जास्त झालाय, थोडं बचत करूया. सुहानी नेहमीप्रमाणे समजून घ्यायची. ती म्हणायची, ठीक आहे, मी माझी शाळेची शॉपिंग पुढच्या महिन्याला करते. तिच्या त्या समजूतदारपणावर माझा अपराधीपणा आणखी वाढायचा. पण मी अनन्याच्या मागणीला नकार देऊ शकत नव्हतो. 3 महिने गेले. मी पूर्णपणे दुहेरी आयुष्य जगत होतो. दिवसा ऑफिसमध्ये अनन्याशी, रात्री घरी सुहानीशी. पण माझं मन कुठेही शांत नव्हतं. मी नेहमी तणावात असायचो, घाबरलेला असायचो की कुठे सुहानीला कळलं तर. एक रविवारचा दिवस होता. सुहानीने सांगितलं, आज आपण आईबाबांना भेटायला जाऊया ना, किती दिवस झाले भेटून. मी म्हणालो, सुहानी, आज मला ऑफिसमध्ये काम आहे. खरं तर मी अनन्याला वचन दिलं होतं की आज आपण लोणावळ्याला जाऊ. सुहानीचा चेहरा उतरला. अभय, आजकाल तुम्ही कधी घरी नसता. मला वाटतंय तुम्ही मला चुकीचंच समजताय का? असं काहीच नाहीये सुहानी, मी लगेच म्हणालो. फक्त ऑफिसमध्ये खूप प्रेशर आहे. प्रोजेक्ट संपला की सगळं नॉर्मल होईल. तिने माझ्याकडे विश्वासाने पाहिलं. ठीक आहे, पण प्लीज काळजी घ्या. तुम्ही खूप थकलेले दिसताय. मी तिला मिठी मारली आणि त्या मिठीत मला वाटलं की मी किती मोठं पाप करतोय. पण तरीही मी अनन्याकडे गेलो. आम्ही लोणावळ्याला गेलो. तिथे एका रिसॉर्टमध्ये थांबलो. अनन्या खूप खुश होती. अभय,
हे सगळं किती परफेक्ट आहे. तू खूप स्वीट आहेस. मी तिच्याशी हसलो, पण माझ्या मनात सुहानीचा चेहरा होता. तिने माझ्यासाठी नक्कीच घरी जेवण बनवलं असेल आणि माझी वाट पाहत बसली असेल. तो दिवस निघून गेला. पण पुढच्या काही दिवसात माझं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होणार होतं. एक गुरुवारचा दिवस होता. मी ऑफिसमध्ये होतो, मीटिंगमध्ये बिझी होतो. माझा फोन सायलेंटवर होता. मीटिंग संपल्यावर मी माझा फोन तपासला. सुहानीचे 7 मिस्ड कॉल्स. माझं मन धडधडलं. मी लगेच तिला फोन केला. सुहानी, काय झालं? इतके कॉल्स. तिचा आवाज थरथरत होता. अभय, घरी ये, लगेच. काय झालं? तू ठीक आहेस ना? प्लीज, लगेच ये. मी घाबरलो. मी मीटिंग अर्धवट सोडून धावत घरी गेलो. रस्त्यात माझं मन हजारो विचारांनी भरलं होतं. तिला काही झालं का? आईबाबांना काही झालं का? मी घरात शिरलो. घरात विचित्र शांतता होती. सुहानी लिव्हिंग रूममध्ये सोफ्यावर बसली होती. तिचे डोळे लाल होते, चेहरा रडल्यासारखा होता. तिच्या हातात माझा मोबाईल होता. माझं दुसरं मोबाईल, जो मी अनन्याशी बोलण्यासाठी वापरत होतो आणि जो मी आज सकाळी घरी विसरलो होतो. माझं हृदय थांबल्यासारखं झालं. सुहानीने हळूच माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे रिकामे होते. जणू तिच्या आत काहीच उरलं नव्हतं. हे कोण आहे अभय? तिने शांत आवाजात विचारलं. अनन्या कोण आहे? मी काहीच बोलू शकलो नाही. माझं तोंड कोरडं पडलं. हात थरथरू लागले. तुझ्या आरोग्याची काळजी घेतली. आणि तू माझ्याशी विश्वासघात केलास. तिचे शब्द माझ्या हृदयावर वार करत होते. मी कधी तुला विचारलं की तू कुठे जातोयस? नाही, कारण मी तुझ्यावर विश्वास ठेवत होते. मी कधी तुझा फोन तपासला? नाही, कारण मला वाटलं होतं की तू माझा आहेस, फक्त माझा. पण मी चुकीचे होते. तू कधीच माझा नव्हतास. नाही सुहानी, असं नाही, मी रडत म्हणालो. तू माझी सगळं काही आहेस. मी फक्त एका क्षणाला चुकलो. अनन्या काहीच नाही, फक्त तू आहेस माझ्यासाठी. सुहानीने माझ्याकडे तिरस्काराने पाहिलं. एका क्षणाला? 3 महिने अभय. 3 महिने तू तिच्याशी होतास आणि मला खोटं बोलत होतास. प्रत्येक दिवशी, प्रत्येक रात्री तू तिच्या विचारात होतास आणि मी येथे तुझी वाट पाहत होते. तुझ्यासाठी जेवण बनवत होते. तुझ्या आवडीच्या गोष्टी करत होते. आणि तू माझ्या प्रेमाचा, माझ्या विश्वासाचा असा गैरवापर केलास. तिने आपला बॅग उचलला. तिने आधीच काही कपडे पॅक केले होते. मी जातीये, माझ्या आईबाबांच्या घरी. नाही सुहानी, प्लीज जाऊ नकोस. मी तिचा हात पकडला. मी सगळं सोडतो. अनन्याशी बोलणं बंद करतो. फोन डिलीट करतो. प्लीज मला एक संधी दे. सुहानीने माझ्याकडे शेवटच्यांदा पाहिलं. तिचे डोळे ओले होते, पण तिच्यात एक दृढता होती. संधी? मी तुला 2 वर्ष संधी दिली अभय. दररोज तू घरी येत होतास, तेव्हा तू खरं बोलू शकला असतास. दररात्री तू माझ्या शेजारी झोपत होतास, तेव्हा तू सांगू शकला असतास. पण तू तसं केलं नाही. तू माझ्याशी खोटं बोललास आणि तिच्याशी खरं. तर आता मला सांग, मला का विश्वास ठेवावा तुझ्यावर? तिने माझा हात हलकेच काढला. मी तुला घटस्फोटाचे पेपर्स पाठवते. सुहानी, नाही, प्लीज. मी रडू लागलो. पण ती गेली. दार उघडून न वळता ती निघून गेली. मी तिथेच जमिनीवर बसून रडत राहिलो. माझं घर, जे कधी प्रेमाने भरलेलं होतं, आता रिकामा आणि थंड वाटत होतं. त्या रात्री मी अनन्याला फोन केला. मला तिच्याशी बोलायचं होतं. तिला सांगायचं होतं की माझं घर उद्ध्वस्त झालंय. हॅलो, अभय? अनन्याने फोन उचलला. तिचा आवाज चिंतेत होता. अनन्या, सुहानीला सगळं कळलंय, मी म्हणालो. माझा आवाज भरलेला होता. काही क्षण शांतता होती. ओ, तिने हळूच म्हटलं. अनन्या, आता काय करायचं? तिने माझं घर सोडलंय. ती घटस्फोट मागतीये. पुन्हा शांतता. अभय, ऐक ना, मला माफ कर, पण मला वाटतं आपलं हे नातं इथेच थांबवायला हवं. माझं मन थांबलं. काय म्हणालीस तू? अभय, ऐक ना, मी तुझ्यावर खरंच प्रेम करते, पण आता परिस्थिती बदलली आहे. तू आता डिवॉर्सी होणार आहेस. समाजात तुझी इमेज खराब होईल आणि मी माझ्या करिअरला धोका देऊ शकत नाही. मला विश्वासच बसत नव्हता. अनन्या, तू काय बोलतीयस? तू म्हणालीस ना की तू माझ्याशिवाय जगू शकणार नाहीस. तू म्हणालीस की मी तुझं सगळं आहे. मी जाणते अभय, पण ती भावनांची वेळ होती. आता प्रॅक्टिकल विचार करायला हवा. बघ, तू एक चांगला माणूस आहेस आणि मला तुझ्यासोबतचा वेळ खूप आवडला, पण आपण पुढे जाऊ शकत नाही. तुला समजतंय ना? माझं रक्त गोठलं.
मी तिच्यासाठी सगळं गमावलं होतं आणि ती मला असं सोडत होती. तू मला वापरलंस. माझा आवाज थरथरत होता. अभय, असं म्हणू नकोस. आपण दोघांनाही त्या क्षणी गरज होती. तुला भावनिक सपोर्टची आणि मला कंपनीची. आणि तू खूप स्वीट होतास. मी तुझ्याबरोबर खूप खुश होते. पण आता वेगळे व्हायला हवं. तुला कंपनीची गरज होती? मी हळूच म्हणालो. माझ्या मनात सत्य उमगू लागलं. बघ अभय, मला तुझ्याशी हे बोलायचं नव्हतं, पण आता बोलतेच आहे तर सत्य सांगते. मी या कंपनीत नवीन होते. मला एका मजबूत व्यक्तीचा सपोर्ट हवा होता. तू प्रोजेक्ट मॅनेजर होतास. तुझ्यामुळे मला चांगले प्रोजेक्ट मिळाले, चांगली ओळख मिळाली. आणि हो, तू माझ्यासाठी खूप काही केलंस. गिफ्ट्स, ट्रिप्स, पैसे. मी ते कधीच विसरणार नाही. पण आता मी स्थिर झालीय आणि तुझी परिस्थिती बिघडलीय. मला माफ कर, पण मी तुझ्याबरोबर पुढे जाऊ शकत नाही. माझ्या डोळ्यांसमोर सगळं काही धूसर झालं. मी समजलो. ती कधीच माझ्यावर प्रेम करत नव्हती. तिला माझी गरज होती. माझ्या पदाची, माझ्या पैशांची, माझ्या भावनिक सपोर्टची. आणि मी एक मूर्खासारखा तिच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवत होतो. अनन्या, तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. मी शांत आवाजात म्हणालो. अभय, मी कसं तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं? तू स्वतः निवड केलीस. तू आपल्या बायकोला खोटं बोलायचं ठरवलंस. मी तुला कधीच फोर्स केलं नाही. मी फक्त माझ्या गरजा सांगितल्या आणि तू पूर्ण केलीस. हे तुझं निर्णय होतं. तिचे शब्द माझ्या हृदयावर घाव करत होते. कारण तिने खरं सांगितलं होतं. मी स्वतः निवड केली होती. मी माझ्या मोहात पडलो होतो आणि मी माझ्या सुहानीचा विश्वासघात केला होता. गुड बाय अभय. टेक केअर, अनन्याने म्हटलं आणि फोन कट केला. मी जमिनीवर बसून राहिलो. माझ्या हातातला फोन खाली पडला. माझं आयुष्य संपून गेलं होतं. पुढच्या काही दिवसात माझं जग पूर्णपणे कोसळलं. सुहानीने माझ्याशी कोणताही संपर्क ठेवला नाही. तिने तिच्या वकिलाकडून घटस्फोटाचे कागद पाठवले. मी हजारो फोन केले, हजारो मेसेज पाठवले, पण तिने एकही उत्तर दिलं नाही. माझ्या कुटुंबाला पण सगळं कळलं. माझ्या आईने मला फोन केला आणि तिचा आवाज रागाने आणि दुःखाने भरलेला होता. अभय, हे खरं आहे? सुहानीने आम्हाला सांगितलं की तू तिच्याशी विश्वासघात केलास? मी काहीच बोलू शकलो नाही. अभय, मी तुला काय शिकवलं होतं? मी तुला म्हणाले होते की बायकोला नेहमी आदर द्या, तिची काळजी घ्या. आणि तू आमच्या कुटुंबाला लाज लावलीस. आई, मी रडू लागलो. मला काहीही ऐकायचं नाहीये. तू सुहानीची माफी माग, तिला परत आण, नाहीतर आमचा तुझ्याशी कोणताही संबंध राहणार नाही. तिने फोन कट केला. माझे बाबा, माझी बहीण, माझे मित्र सगळ्यांनी माझ्याशी बोलणं बंद केलं. सगळ्यांना वाटलं की मी एक स्वार्थी, विश्वासघातकी माणूस आहे. आणि ते चुकीचे नव्हते. ऑफिसमध्ये पण परिस्थिती बिघडली. सुहानी आणि माझ्या प्रकरणाची बातमी पसरली. लोक माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले. काहींनी माझ्याशी बोलणं बंद केलं, काहींनी माझी थट्टा केली. एक दिवस माझ्या बॉसने मला तिच्या ऑफिसमध्ये बोलावलं. अभय, तुझं वैयक्तिक आयुष्य तुझं आहे, पण तुझ्या या वर्तनामुळे कंपनीच्या वातावरणावर परिणाम होतोय. अनन्याने तिचं ट्रान्सफर मागितलंय आणि तिला दिले आहे. ती मुंबईच्या ब्रँचमध्ये जाणार आहे. आणि तुला मी सल्ला देऊ इच्छिते की तू काही दिवस सुट्टी घे, स्वतःला सावरून घे. मी समजलो. ही एक सौम्य चेतावणी होती. कंपनी मला काढायची तयारी करत होती. मी घरी आलो. माझं घर, जे कधी आनंदाने भरलेलं होतं, आता एक थंड रिकामा जागा होती. सुहानीचे वस्तू अजूनही तिथे होत्या. तिचे कपडे, तिचे पुस्तकं, तिच्या हाताने बनवलेली रांगोळी, जी अजून पूर्णपणे पुसली नव्हती. मी किचनमध्ये गेलो. फ्रीजमध्ये सुहानीने बनवलेलं जेवण होतं. माझं आवडतं वांग्याचं भरीत. तिने ते त्या दिवशी बनवलं होतं, ज्या दिवशी तिला सगळं कळलं. ती माझ्यासाठी जेवण बनवत होती आणि मी अनन्याच्या विचारात होतो. मी तिथेच जमिनीवर बसून रडू लागलो. मी माझ्या आईला फोन केला. आई, मी काय करू? मी सगळं गमावलं. माझ्या आईने दीर्घ श्वास घेतला. अभय, तू स्वतः जबाबदार आहेस यासाठी. तू चुकीची निवड केलीस आणि आता तुला त्याची किंमत मोजावी लागेल. पण आई, मी सुहानीला खूप प्रेम करतो. मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. तर मग तू तिच्याशी विश्वासघात का केलास? आईचा आवाज तीव्र झाला. प्रेम म्हणजे फक्त शब्द नाहीत अभय. प्रेम म्हणजे आदर, विश्वास, समर्पण. तू सुहानीला हे काहीच दिलं नाहीस. तू तिच्या प्रेमाचा गैरवापर केलास. मला काय करायला हवं आई? सुहानीला जाऊ दे अभय. तू तिला पुरेसं दुखवलंस. आता तिला शांतीने जगू दे आणि स्वतःला सुधार. हे शिक्षण घे. पुन्हा कधी कोणाशी असं करू नकोस. फोन कट झाला. मी समजलो. सुहानी परत येणार नव्हती आणि तिनं बरोबर केलं होतं. पुढचे काही महिने मी नरकात जगलो. घटस्फोटाची कार्यवाही सुरू झाली. सुहानीने कोर्टमध्ये सगळे पुरावे सादर केले.
माझे मेसेज, फोटो, बँक ट्रान्झॅक्शन्स सगळं काही खुलं झालं. मला समाजात बदनाम करण्यात आलं. बायकोशी विश्वासघात करणारा, स्वार्थी, चारित्र्यहीन अशा संज्ञा मला दिल्या गेल्या. माझ्या ऑफिसमधून मला काढण्यात आलं. कंपनीच्या नीतिमूल्यांशी विसंगत वर्तन असं कारण दिलं गेलं. मी बेरोजगार झालो. माझ्या मित्रांनी माझा त्याग केला. माझ्या कुटुंबाने माझ्याशी बोलणं बंद केलं. मी पूर्णपणे एकटा पडलो. एक दिवस मी रस्त्यावरून चालत होतो आणि मला सुहानी दिसली. ती एका कॉफी शॉपच्या बाहेर उभी होती, तिच्या मैत्रिणींसोबत. ती हसत होती, एक खरं मुक्त हसू. मी इतके दिवस तिला अशी हसताना पाहिलं नव्हतं. मला तिच्याकडे जायचं होतं, तिच्याशी बोलायचं होतं, पण मी तसं केलं नाही. मला हक्क नव्हता. मी तिला दुखवलं होतं आणि आता ती माझ्याशिवाय आनंदी होती. हेच तिला मिळायला हवं होतं. मी तिथून निघून गेलो. आणखी 6 महिने गेले. माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. मी एका छोट्याशा फ्लॅटमध्ये राहायला लागलो. एका छोट्या कंपनीत नोकरी मिळाली, खूपच कमी पगार. माझं सामाजिक आयुष्य संपून गेलं होतं. मी एकटाच राहत होतो, एकटाच काम करत होतो, एकटाच जेवत होतो. पण या एकाकीपणात मला स्वतःला जाणून घेण्याची संधी मिळाली. मी समजलो की मी किती स्वार्थी होतो, किती मूर्ख होतो. मी अनन्याच्या मोहात पडलो, पण खरं प्रेम माझ्याकडे घरी होतं, सुहानीच्या रूपात, आणि मी ते ओळखलं नाही. मी थेरपीला जायला सुरुवात केली. माझ्या मानसिक आरोग्यावर काम केलं. हळूहळू मी स्वीकारायला शिकलो. माझ्या चुका, माझी कमतरता, माझा अपराध. 1 वर्षानंतर मला फेसबुकवर एक पोस्ट दिसली. सुहानी तिच्या सगाईची घोषणा करत होती. तिने एका चांगल्या माणसाशी सगाई केली होती, जो तिचा आदर करणारा, तिची काळजी घेणारा दिसत होता. त्या फोटोमध्ये सुहानी खूप आनंदी दिसत होती. तिचे डोळे चमकत होते. तिच्या चेहऱ्यावर एक शांती होती. मला दुःख झालं, पण मला आनंद पण झाला. सुहानी आनंदी होती. तिला तिची योग्य व्यक्ती सापडली होती. आणि मी माझ्या चुकांसोबत जगत होतो. मी त्या पोस्टवर एक कॉमेंट टाकली, खूप खूप शुभेच्छा. तू नेहमी आनंदी राहावीस. मी माझं नाव दिलं नाही, फक्त एका फेक अकाउंटवरून. आणि मग मी तिचं फॉलो करणं बंद केलं. मला हक्क नव्हता तिच्या आयुष्यात डोकावण्याचा. आणि अनन्या? तिच्याबद्दल मी कधीकधी ऐकत होतो. ती एका मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर होती. तिचं आयुष्य यशस्वी होतं. तिला माझी आठवण येत असेल का? कदाचित नाही. मी तिच्यासाठी फक्त एक पायरी होतो, जिच्यावरून ती वर गेली. आज 2 वर्षांनंतर मी इथे बसून हे लिहितोय. माझं आयुष्य साधं आहे, एकटं आहे, पण स्वीकारलेलं आहे. मी आता स्वतःशी प्रामाणिक आहे. मी माझ्या चुका स्वीकारतो आणि त्यांच्यासोबत जगतोय. मी सुहानीला गमावलं. ती माझी होती, खरी होती, पण मी त्याची किंमत ओळखली नाही. मी अनन्यासाठी सगळं गमावलं, पण ती माझी कधीच नव्हती. ती फक्त एक भ्रम होती, एक मोह होती. आज जर मला कोणी विचारेल की मी माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक कोणती केली, तर मी सांगेन, मी जे माझ्याजवळ होतं त्याची किंमत ओळखली नाही. मी जिचं मला खरं प्रेम होतं तिच्याशी विश्वासघात केला. आणि ज्याच्यासाठी मी सगळं गमावलं ती माझी कधीच नव्हती. हा माझा अनुभव वाचणाऱ्या प्रत्येकाला मी एकच सांगू इच्छितो, जे तुमच्याजवळ आहे त्याची किंमत ओळखा. जे तुम्हाला खऱ्या मनाने प्रेम करतात त्यांचा कधीही विश्वासघात करू नका. क्षणिक आकर्षणासाठी, क्षणिक मोहासाठी तुमचं सर्वस्व गमावू नका. कारण नंतर जेव्हा सगळं संपतं तेव्हा तुमच्याकडे फक्त पश्चात्ताप उरतो. प्रेम हे शब्दांत नसतं, ते कृतींत असतं. प्रेम हे वचनांत नसतं, ते आदरात, विश्वासात, समर्पणात असतं. आणि जेव्हा तुम्हाला खरं प्रेम मिळतं तेव्हा त्याची काळजी घ्या, त्याचं रक्षण करा. मी ते करू शकलो नाही आणि आता मी त्याची किंमत मोजताय. माझं नाव अभय कुलकर्णी. मी 27 वर्षांचा आणि मी एका चुकीमुळे माझं संपूर्ण आयुष्य गमावलं. ही माझी कहाणी आहे, एक चेतावणी, एक शिक्षण, एक पश्चात्तापाची कबुली. कृपया माझ्या चुकांमधून शिका. तुमच्या आयुष्यात जे खरे आहेत त्यांची किंमत समजा, कारण एकदा गमावलं की ते पुन्हा मिळत नाही. आणि मोह आणि प्रेम यात फरक ओळखा. मोह तुला खाली ओढतो आणि प्रेम तुला उंच करतं. मी मोहात पडलो आणि मला वाटलं की ते प्रेम आहे, आणि त्याच चुकीने माझं सर्वस्व नष्ट झालं. आज मी जगतोय पण जीवनात नाही. मी श्वास घेतोय पण आनंदात नाही.
माझ्या जखमा कधीच भरणार नाहीत, कारण त्या मी स्वतःला दिलेल्या आहेत. पण जर तुम्ही हे वाचतायत तर कृपया माझ्यासारखे होऊ नका. तुमच्या हातात असलेल्या प्रेमाचं, विश्वासाचं, नात्याचं मोल समजा. कारण शेवटी जेव्हा सगळं संपतं तेव्हा तुमच्याकडे फक्त आठवणी आणि पश्चात्ताप उरतो.